चला मैत्रिणींनो, आली आखाजी करूया सांजोरी. चला तर मग अगदी सोप्या पद्धतीने आपण सांजोरी तयार करणार आहेत. यासाठी मी 1 वाटी रवा इथे घेतला आहे. जाड रवा घ्यायचा. हा जाड रवा सांजोरीसाठी खूप चांगला असतो आणि हा रवा कढईमध्ये छान अशा थोड्याशा तेलात भाजून घ्यायचा आहे. हा रवा तांबूस होईपर्यंत आपण भाजला म्हणजे आपल्या सांजोऱ्या खूप खरपूस होतात. बघा, या पद्धतीने तांबूस असा रवा मी इथे भाजून घेतलेला आहे. आठवण ठेवायची की जाडच रवा यासाठी वापरायचा. आणि यासोबतच मी गूळ किसून घेतला आहे अर्धी वाटी. 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी किसलेला गूळ. या गुळामध्ये आता मी अर्धी वाटी पाणी घातलं आहे आणि याचा 1 तारी पाक असा मी तयार करून घेत आहे. बघा, याप्रमाणे अगदी कमी आचेवरती सांजोरीसाठी योग्य असा हा पाक तयार झाला म्हणजे यामध्ये बघा, आता हा रवा आहे, यात मी हा पाक टाकत आहे. हा रवा या पाकात मिक्स करायचा आहे आणि हा मिक्स करून रात्रभर आपण याला भिजू देणार आहे. थोडासा फॅन खाली ठेवल्यामुळे हा जो रवा आहे हा त्यातलं थोडं पाणी शोषेल आणि मऊ असा तयार होईल. एका रात्रीतून बघा, दुसऱ्या दिवशी सकाळी हा रवा असा मऊ झालेला आपल्याला दिसेल. यासाठी मी 1 वाटी मैदा दुधामध्ये भिजवून ठेवला आहे. साधारण 1 तास अगोदर भिजवून घ्यायचा आणि या मैद्याच्या छान अशा लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत. असे लाटून झाल्यावर यावरती सांजा घालायचा आणि आजूबाजूने थोडंसं दूध लावायचं आणि ही दुसरी पाळी त्याला चिटकवायची आणि आजूबाजूचे एक्स्ट्रा असेल तेवढं पीठ कापून घ्यायचं. आणि बघा, अशी ही सांजोरी आपण तेलात खरपूस अशी तळून घ्यायची आहे. तांबूस कलर येईपर्यंत सांजोरी तळा. अशा कुरकुरीत आणि खुसखुशीत सांजोऱ्या तुम्ही पण बनवा.